नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण घाग आणि तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर सध्या आता आपण आहोत बदलापूरमधील जनाई रिसॉर्टमध्ये मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जनाई जे रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट कशा प्रकारचं आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दाखवणार. आता बघू शकता सध्या आपण रिसॉर्टच्या बाहेरच्या साईडला उभे आहोत. हा सरळचा रस्ता हा बदलापूरचे गाव आहे तिकडनं आलेला आहे आणि हा समोरचा रस्ता गेला आहे मुरबाडला गेला मित्रांनो. आणि इथे हे समोर तुम्हाला दिसतो हे आहे जनाई रिसॉर्ट आणि फार्म स्टे आहे मित्रांनो, बघू शकताय. तर आज आपण हे जनाई रिसॉर्ट आहे ते एक्सप्लोर करणार आहात. ते आतून कसं दिसतं आणि काय सुविधा आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे मित्रांनो. चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात. समोर तुम्ही जनाई रिसॉर्टचा हा प्रवेशद्वार बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण रिसॉर्टच्या आतमध्ये प्रवेश करूया. रिसॉर्टमध्ये काय काय फॅसिलिटी आहेत, कशा प्रकारच्या रूम आहेत, तिकडचं रेंट किती आहे हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहेत. आता आपण रिसॉर्टमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या लेफ्ट साईडला तुम्हाला इथे हे लॉन दिसतं मित्रांनो, बघू शकता. छान हिरवंगार असं हे लॉन इथं बनवलेलं आहे. जर रिसॉर्ट आपण पूर्ण फिरल्यानंतर लक्षात येतं की रिसॉर्टच्या आतमध्ये जेवढी पण जी काही झाडं लावली आहेत ती झाडं सर्व फळ झाडं आहेत मित्रांनो. आंबा, काजू, फणस, नारळ अशा प्रकारची सर्व झाडं तुम्हाला इकडे दिसतात. म्हणजे आपण एखाद्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये वास करतो असं आपल्याला त्या आल्यावर फील होतं मित्रांनो. आता इथून आपण पुढे प्रवेश केल्यानंतर बघू शकता रस्त्यालाच दोन्ही साईडला सुंदर अशी माडाची झाडं तुम्हाला दिसतात बघा. किती उंच अशी माडाची झाडं दिसतात बघा, सुंदर अशी. चला तर तुम्हाला आता इकडचे मी असते असे तुम्हाला कॉटेज कसे आहेत, रूम कसे ते तुम्हाला दाखवतो बघा. या साईडला लेफ्ट साईडला इकडे अशी आपल्या गावच्या साईडला कशी काजूची झाडं असतात तशी या साईडला बघा काजूची झाडं तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत. त्याबरोबर चिक्कू पण आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला ना एक जास्त करून फळ झाडं जास्त बघायला भेटेल तुम्हाला इकडे या जनाई रिसॉर्टमध्ये. त्या इकडे मोठा असा एक लॉन बनवलं आणि लॉनमध्ये लग्न सेलिब्रेशन होतं मित्रांनो. लग्न किंवा साखरपुडा असे काही मोठे इव्हेंट असतात, त्या इव्हेंटसाठी इकडे आता हे लॉन केलेलं आहे. आता इथे पुढे आल्यानंतर आपल्या डाव्या साईडला बघू शकताय, डाव्या साईडला इकडे हे बंगलो आहे. त्याच्यानंतर इकडे समोरच्या साईडला पण काही कॉटेज आहेत. इकडे पण छोटंसं एक लॉन केलेलं आहे. ते लॉन जे टुरिस्ट येतात त्यांची जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी क्रिकेट बॅडमिंटन खेळण्यासाठी हे लॉन केलेलं आहे. आता हे पहिलं आपण आतमध्ये शिरल्यानंतर तुमच्या राईट साईडलाच हा बंगलो दिसतो मित्रांनो. आतमध्ये शिरल्यानंतर बघू शकताय एकदम प्रशस्त असा हा सुंदर आणि क्लीन बघू शकताय स्विमिंग पूल आहे. हे बघा इकडे पण छोटंसं गार्डनसारखं बनवलेलं आहे. आणि इकडे हे रूम आहेत बघा. इकडे खालच्या साईडला हे 2 रूम आहेत. त्याच्यानंतर वरच्या साईडला बघू शकताय इकडे वरती पण हा रूम वरच्या साईडला पण बघा इथे रूम केलेले आहेत मोठी अशा. म्हणजे साधारणतः इकडे 15-20 माणसं आरामात राहू शकतात एवढा मोठा असा हा बंगलो आहे. आणि समोरच्या साईडला बघू शकताय, समोरच्या साईडला तुम्हाला दिसतं हे बघा शंकराला प्रिय असलेलं असं हे बेळाचं झाड इकडे समोर आहे बघा. आणि त्याला केवढी मोठी फळं लागत बघा, बेळाची फळं आहेत बघा. केवढं मोठं बेळाचं झाड आहे बघा हे. आणि तुम्ही बंगलोच्या बाहेर आल्यानंतर असं सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे एकदम प्रायव्हेट, जसं एकदम म्हणजे प्रायव्हेट असा हा बंगलो बनवलेला आहे. म्हणजे कोण तुम्हाला दुसरं कोण डिस्टर्ब करणार नाही अशा प्रकारचा हा बंगलो आहे. आणि जस्ट बंगलोच्या तुम्ही बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला हा प्रशस्त असा स्विमिंग पूल दिसतो आहे. बाबा आमचा बसला गेला नाही. इकडे अजून एक स्विमिंग पूल आहे. मगाशी आपण पुढे बघितला त्याच्यानंतर हा एक स्विमिंग पूल आहे बघा.
आणि या इकडे सर्व कॉटेज आहेत. मग अशी आपण बंगलो बघितला, तुम्हाला इकडच्या कॉटेज दाखवतो मी कशा प्रकारच्या आहेत त्या. चला इकडनं आता समोर आपण आलो. समोरून इथे जेवणाची त्यांची कॅन्टीन आहे, सेंट्रलाइज कॅन्टीन आहे. तिकडे जेवणाची व्यवस्था असते सेंट्रलाइज. आणि तिथून ते पुढे आल्यानंतर इथे आता हे कॉटेज आहेत. इथं वुडन कॉटेज आहेत, ते बघू शकताय बघा. एका फॅमिलीसाठी असे हे वुडन कॉटेज आहेत. ते आता आपण बाहेरून दाखवतो, नंतर तुम्हाला आतून दाखवतो कशा प्रकारचे आहेत ते. अशा ह्या 3 आहेत इथे. इकडे एक आहे आणि पाठच्या साईडला बघू शकता सर्वकडे तुम्हाला आंब्याची, काजूची आणि फणसाची झाडं दिसतील. म्हणजे पूर्ण जे रिसॉर्ट आहे, जे फार्म स्टे आहे, त्याच्यामध्ये पूर्ण ठिकाण तुम्हाला आंब्याची, काजूची अशी वेगवेगळ्या प्रकारची फळाची झाडं बघायला भेटतात. माझ्या पाठीसाठी तुम्ही बघू शकता 2 ग्लास व्हील आहे, त्यांची आज पूजा आहे. आतून ते कसे काय दिसतात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला बघू शकता, हा जो ग्लास व्हील आहे तो कपलसाठी आहे. इकडे एक सोफा आहे, इकडे हा मास्टर बेड आहे. त्याच्या साईडला इकडे या साईडला वॉशरूम आहे. एक छोटंसं कपाट दिले बघा. इकडे तुम्ही तुमचे सामान, बॅग बिग काय ठेवू शकता या साईडला. त्याच्यानंतर इथे हे वॉशरूम आहे. तर वॉशरूम बघू शकता केवढं मोठं वॉशरूम आहे. त्याच्यामध्ये हे जे ॲडव्हान्स असं हे बाथ टफ दिलेले आहेत बघा. म्हणजे कपलसाठी हे बाथ टफ आहे. समोरून असा व्ह्यू दिसतो बघा मित्रांनो. इकडे आज पूजा आहे, त्याची तयारी चालू आहे. मग आता वरतून दाखवतो, वरतून हा वेळा कसा काय दिसतो मित्रांनो. बघू शकता एकदम राऊंड शेप दिलेला स्टेअर्सला. बघा अशी जी खालची होती तशाच प्रकारच्या आतमध्ये पण रूम आहे. इकडे छोटा सोफा आहे, इथे हे मास्टर बेड आहे. या साईडला बघू शकताय AC आहे. इकडे TV युनिट आहे या साईडला. आणि जशी खालची रूम होती तशाच प्रकारची रूम आहे. आणि या सगळं सेम कपाट आहे. इथे पण वरच्या साईडला पण बघू शकता, इथे पण मोठा असा हा कपल बाथटब दिलेला आहे. समोरून पूर्ण असा व्ह्यू दिसतो बाल्कनीमध्ये आल्यानंतर. इकडे इथे हळद लावलेली आहे. इकडे आळूची झाडं पण आहेत. आणि इकडे ही कशी कडेला एकदम केळी पण लावली आहेत बघा. आणि इकडे ही सूर्यफुलाची लागवड केलेली आहे. एवढी मोठी केळी आहे बघा इकडे. छोटंसं आर्टिफिशियल असं एक तलाव बांधलेलं आहे. तलावामध्ये बघू शकता तुम्ही रंगबिरंगी असे मासे ते सोडलेले तलावामध्ये. आता आपल्याबरोबर तनाई रिसॉर्ट आहेत, त्याचे स्वतः मालक पण आहेत. त्यांच्याशी तुम्हाला प्रत्यक्ष भेट दाखवतो. इथे वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत. काही बंगलोज आहेत, प्रायव्हेट पूल विथ बंगलो, वुडन कॉटेजेस आहेत 3, त्यानंतर ग्लास हाऊसेस आहेत. आताच आम्ही नवीन स्काय विलाज म्हणून बनवले. तर त्याच्यामध्ये जाकुझी वगैरे सर्व फॅसिलिटी चांगल्या लेवलच्या फॅसिलिटी ठेवलेल्या आहेत. आणि इथे आल्यानंतर जेवणाची वगैरे सगळी सोय सगळ्या प्रकारची सोय आहे. निसर्गाच्या सानिध्य आहेत. इथेच आम्ही भाज्या वगैरे इकडेच उगवतो. इकडच्या भाज्या शक्यतो इकडेच वापरतो. वेगवेगळ्या प्रकारची फळं असतात. आपल्या महाराष्ट्रात जेवढी फळं होतात साधारण त्यातली बहुतांशी फळं इथे आपल्या फार्म हाऊसला होतात.
तर कधी तुम्ही या. 1600 रुपये पर पर्सनपासून 2200 रुपये पर पर्सनपर्यंत चार्जेस आहेत. वेगवेगळ्या कॉटेजचे वेगवेगळे चार्जेस आहेत. आमची वेबसाईट आहे janaifarm.in म्हणून. त्याच्यावर आपले सगळे चार्जेस वगैरे ऑनलाईन सर्व दिसतात. तिथे बघून सुद्धा तुम्हाला कळू शकते की कुठल्या रूमसाठी कुठले चार्जेस आहेत. आणि बदलापूरपासून कितीच्या बदलापूरपासून साधारण 20 मिनटं लागतात ऑटो रिक्षाला. स्टेशनला वेस्टला उतरायचं. तर कोणालाही सांगितलं जनाई फार्म चोंडगाव तर ते सर्व रिक्षावाले आपल्याला पाठवतात तिकडे. जनाई रिसॉर्टच्या आजूबाजूला सर्व लावलेली फळ झाडाचं एक वैशिष्ट्य मित्रांनो, जिकडे बघाल तिकडे तुम्हाला सर्व फळ झाडं भेटतील. हापूस आंबा, फणस, त्याच्यानंतर काजू, चिक्कू असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला फळझाडं इकडे बघायला भेटतात मित्रांनो. आणि त्याचबरोबर सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे जनाई रिसॉर्ट आहे. आणि रिसॉर्ट जे आहे ते बदलापूरपासून जस्ट 7 ते 8 किलोमीटरवर मित्रांनो आहे. तर मित्रांनो, आपला हा जनाई रिसॉर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर आणि आपली काळजी घ्या मित्रांनो.